स्वामी काही महत्त्वाचे सांगत आहेत, ऐकलत का? आज तुम्हाला असं वाटतंय का की सगळं हातातून निसटलंय? मग हे 2 मिनिटं नक्की ऐका, जे खरंच आपलं असतं। राहुलचं आयुष्य खूप साधं होतं, पण काही दिवसांपासून त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं होतं। ज्यांच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता, ती माणसं त्याच्यापासून दूर गेली होती। त्याला वाटायचं कदाचित हेच माझं नशीब असेल। एक दिवस तो मंदिरात गेला। शांतपणे बसून त्याने डोळे मिटले। मनात खूप प्रश्न होते। का माझ्याच आयुष्यात असं होतं? का जे माझं आहे ते माझ्यापासून दूर जातं? तेवढ्यात त्याच्या कानात जणू स्वामींचा आवाज घुमला, जे आपलं खरंच असतं ते पुन्हा आपल्याकडे परत येतं। मग तो माणूस असो, क्षण असो किंवा हरवलेलं हास्य असो। राहुलने विचार केला, जर एखादं नातं खरंच आपल्या मनापासून जपलेलं असेल तर गैरसमज कितीही मोठा असो ते नातं परत येतच। जर एखादा आनंद आपल्या मनाचा भाग असेल तर काळ कितीही कठीण असो तो आनंद परत सापडतोच। काही महिन्यांनी ज्याच्याशी त्याचं बोलणं बंद झालं होतं, ती व्यक्ती स्वतःहून त्याच्याशी बोलायला आली। ज्या स्वप्नाला त्याने संपलं समजलं होतं ते पुन्हा सुरू झालं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हास्य पुन्हा उमटलं। त्या दिवशी त्याला कळलं, आपल्यासाठी जे लिहिलंय ते आपल्याला मिळणारच, फक्त विश्वास आणि संयम हवा। म्हणून लक्षात ठेवा, कधी काही हरवल्यासारखं वाटलं तरी घाबरू नका। जर ते खरंच तुमचं असेल तर वेळ फिरून ते पुन्हा तुमच्याच दारात उभं राहील। श्री स्वामी समर्थ।